की आपल्याकडं सध्याला विधानसभा निवडणुका सुरू आहेत, त्या अनुषंगानं जे हिंगोली जिल्ह्यात माननीय मराठा नेता आदरणीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडं इच्छुकांनी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आणि दादाच्या आदेशानंतर तातडीनं हे अर्ज मागे घेण्यात आले। या अनुषंगानं तसंच भविष्यात कळमनुरी आणि हिंगोली या दोन विधानसभा मतदारसंघातील असलेला संभ्रम दूर करण्यासाठी मराठा सेवक हे आंदोलनाची पुढील दिशा आणि त्यांच्या राजकारणामध्ये जी माघार घेतलेली आहे त्याबद्दलचाही एक आदेश म्हणायला हरकत नाही। तर तो आदेश या ठिकाणी सादर करणार होते की पत्रकार परिषद आज त्यांची सकाळी पार पडलेली। त्यांनी प्रत्येक बांधवांना सांगितलेलं आहे, गावोगाव पातळीवर त्यांनी बांधवांना निरोप दिलेले आहे की आपल्याला लोकसभेसारखं आपल्याला इथे पाडापाडी करायची आहे आणि जो आरक्षणाच्या विरोधात केलेला आहे त्याला सोडायचं नाही, हाही संदेश दिलेला आहे। तरी काही संभ्रमात पडलेले आहे। पुन्हा एक महत्त्वाचा विषय असा सांगतोय की मनोजदादांनी आंदोलनाचं पुढील धोरण ठरवलेलं आहे। ते धोरण असं आहे की सर्वप्रथम मी सांगतो त्याकडे कुणाचंच लक्ष नाही। राजकारण म्हणलं की मराठ्यांच्या रक्तात राजकारण बनलेलं आहे। नेतृत्व करण्याची सवय मराठ्यांना झालेली आहे। पण खरा आदेश दादांचा आजचा आहे त्यावरही मी फोकस करतो आपल्या माध्यमातून। तो आदेशही घराघरात पोहोचला पाहिजे। आज इथं यांना उपोषणार्थी बोलवले, अर्ज काढून घेणारेही बोलवले, पण खरा आदेश आज पाटलांनी दिलेला आहे। पूर्ण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी ज्याच्या त्याच्या पद्धतीने दादाचे शब्द तेवढे क्रॉप करून व्हायरल करत आहे। पण दादांनी पुढील हे धोरण ठरवलेलं आहे की हे विलक्षण झाल्याच्या नंतर सुपडासात तर करायचाच आहे, पण याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय आहे, उपोषणासाठी सार्वजनिक उपोषण आपल्याला करायचं आहे सर्व मराठा बांधव। या शब्दाकडे कुणाचंच लक्ष नाही, हाही पत्रकार परिषदेत म्हणलेले आहे। म्हणूनच आम्ही या ठिकाणी उपोषणार्थी या ठिकाणी बोलवलेले आहे आणि सर्व मराठा बांधवांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आंदोलन हे जे आहे हे आंदोलन दडपल्या नाही गेलं पाहिजे, हे आंदोलन चालू ठेवायचं आहे। म्हणून राजकारण आलं असतं तर तो आंदोलन दडपल्या गेलं असतं। राजकारण आलं की आंदोलनाची दाहकता आहे ती कमी झाली असते। तर त्यामुळे दादांनी समाजातील एकी होत नाही, एक नाव विधानसभेमधून उमेदवाराचं निश्चित होत नाही, यामुळे आपापसातील जे आजही रोजी पुन्हा संपले ते होत नसल्यामुळे दादांनी स्पष्ट प्रत्येक मतदारसंघात हिंगोली जिल्हा असेल किंवा इतर ऑल महाराष्ट्र इथून हिंगोलीपासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत असेल प्रत्येक ठिकाणी एकमत होत नसल्यामुळे दादांनी निवडणुकीतून माघार घेतली। मग त्यामध्ये दादांनी आज स्पष्ट सांगितलं की जे उमेदवार आपण निवडणूक लढवायची नाही त्यांनी अर्ज ठेवले, उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून, मग यांचा तर आपण हे कुठंतरी निवडून येण्यापेक्षा मतं खाण्यासाठी उभे आहेत हेही दादांना त्या ठिकाणी स्पष्ट सांगितले। मग आम्ही उमेदवार म्हणून मीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, ज्या उद्देशानं आम्हालाही वाटू लागला आमदार व्हावं, दादाच्या जे मराठा समाजाच्या ऐक्याचा कुठेतरी फायदा भेटेल आणि मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावावे हे आम्हालाही वाटू लागलं। कोरडेसाहेबही आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी होत्या। सर्वजण उपोषणार्थी लढा हा एकट्याचा नसतो। मग कळमनुरीमध्ये मी तुम्हाला सांगतो आम्ही 4 ते 5 जण होतो उभे, तर त्या ठिकाणी संतोषरावजी कदम उमेदवारी अर्ज भरलेले, त्यानंतर बाजीरावजी सवणकर, जयदीपराव देशमुख, त्यानंतर बालाजी वानखेडे मी स्वतः आणि अजितभाऊ मगर हे जे उमेदवार आहेत। पण पहिले 4 जण आहेत हे पहिल्यापासून आंदोलनाच्या हिसाबानं उमेदवारी अर्ज आम्ही भरले। अजितराव मगर आमची समाजाबद्दल